श्री सद्गुरु महाराज की जय। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवों तीर्थ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवों तीर्थ महाराज यांच्या असीम कृपाप्रसादाने हा शक्तिपात मार्गाचा सत्संग सुरू आहे। शक्तिपात मार्गामध्ये कुंडलिनी नावाची ही जी आत्मशक्ती आहे ती प्रत्येकाच्या शरीरात आहे, फक्त ती जागृत व्हावी लागते आणि ती सद्गुरूंच्या कृपेने ती जागृत होते असं आतापर्यंत आपण पाहिलं। काल आपण असं पाहिलं की षटचक्रांचा वेध घेऊन ती जेव्हा अध्याचक्राच्या वशी येते त्यावेळेला जवळ 10 स्थानामधून तुला प्रवास करावा लागतो। इथे वर गेल्यानंतर इथपर्यंत जाण्याला तिचा मार्ग अतिशय अवघड आहे। अर्थात पाठीच्या कोणाचा तिचा मार्ग अवघड आहेच, तथापि हा वरचा जो मार्ग आहे तो अति सूक्ष्म मार्ग आहे। अर्थात चक्र सूक्ष्म आहे, शक्ती सूक्ष्म आहे, हे सगळं सूक्ष्म 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 चाललेले आहे। परंतु मस्तकामधून जेव्हा ती जाते त्यावेळेला मस्तकातल्या ज्या क्रिया आहेत त्या क्रिया जेव्हा होतात त्यावेळेला त्या साधनाला परमानंद होतो। अर्थात षटचक्रांचा वेध घेत असताना, पंचमहाभूतांचा वेध घेताना आनंद होतो, पण त्याहीपेक्षा हा जो वरचा मार्ग आहे तिचा तो अतिशय तिच्या दृष्टीने म्हणा किंवा आपल्या दृष्टीने साधकाच्या दृष्टीने म्हणा हा अतर्क्य असा पहिलंच ठिकाण जे इथून वर चढल्याचं त्याला बिंदू म्हटले गेलेले, त्याला काही लोक ब्रह्मरंध्र असं म्हणतात। ही ब्रह्मरंध्रातून वर जाते। ब्रह्मरंध्र म्हणजे अतिशय बारीक छिद्र आहे, त्या बारीक अशा छोट्या छिद्रांनी ती शक्ती बोलते तेव्हा त्या शक्तीचा बिंदू वाटेंदू विरोधिका नादांत शक्ती व्यापिका समनीय प्रतिष्ठा अशा या स्थिती आहेत। काल आपण या शक्तींच्या वेगळ्या प्रकारच्या क्रिया कशा होतात, मायेच्या बंधनातून अज्ञानाच्या बंधनातून सुटण्यासाठी शक्तीला हा प्रवास करावाच लागेल। ही जर या वरच्या चक्रांच्या वरच्या प्रवासातून गेली नाही तर आपली स्थिती कधी प्राप्त होणार नाही, समाधीची अवस्था त्याला कोणी राहणार नाही। म्हणून त्या ज्या 10 स्थिती आहेत त्या अत्यंत आवश्यक आहेत। त्यानंतर बाकीच्याकडे आपल्याला मोक्षरज्जूचा मोक्षरज्जू पाचच्या काळात त्याला मोक्षरज्जू म्हणतात। त्यात 20 चक्र आहेत। ही चक्र कधीसाठी त्या ठिकाणी निर्माण केली आणि तिथे डॉक्टरांना कोणालाच कधी सापडली तिथे अशी अशा जड वस्तू नव्हत्या, सूक्ष्म आहे। तेव्हा त्या ज्या चक्रांचा शीतल
सत्ताधारी असलेल्यामुळे त्या सगळ्या देहावर त्याचा परिणाम होतो. तेव्हा चक्रांचा परिणाम त्याच्या चेतनशक्तीवर सगळ्या शिकावर म्हणून ही चक्र शुद्ध ठेवणं प्रत्येकाला अत्यंत आवश्यक आहे. आज आपल्याला शास्त्र असं सांगतं की हा जो आपला शक्तिपात मार्ग आहे आणि इतर जे दुसरे योग मार्ग आहे, याही मार्गामधून अशाच प्रकारे प्रयत्नाने त्या स्थिती ओलांडू शक्तीला मिळाला. भिन्नता एवढीच आहे दोन्ही ठिकाणी की शक्ती या ठिकाणी आपल्याला घेऊन चाललेली आहे. साधकाला काहीही करायचं नाही. इतर मार्गामध्ये प्रयत्न आहे, कर्तृत्व आहे, पुरुषार्थ आहे. प्रयत्न, पुरुषार्थ, कर्तृत्व ही जी गोष्ट आहे ती अहंकारिक असते. मी करतो. अहंकार युक्त भावनेने कर्तृत्व करत असतो. तेव्हा शक्तिपात मार्गामध्ये अहंकार आपला आधीच पुसून टाकलेला आहे. प्रथमच जेव्हा दीक्षा होते त्यावेळेला नवी शक्ती सुषुम्नेमध्ये शिरताना तुमचा आमचा अहंकार बाहेर पडला आहे आणि दृष्टाभाव देते ती. आपण दृष्टाभावाने पाहत होतो, नुसतं पाहत राहतो क्रिया होत असताना. त्यावेळेला माझा हा दृष्टाभावनेचा उत्पन्न होणं अतिशय महत्वाची ही गोष्ट आहे आपल्याला सांगणे. आता जोपर्यंत आपल्या शरीराचा आणि आत्म्याच्या चेतनेचा, आत्मा चेतन स्वरूप आहे, चैतन्य आहे आणि तो आपल्या देहातील इंद्रियाने चेतन बनवतो, शरीराला चेतन बनवतो. म्हणजे जड आणि चेतन यांचा संयोग होतो. बघा, आपला हात आहे, हात पावला तर याच्यामध्ये हाड आहे, रक्त, मांस वगैरे जड आहे आणि त्यामध्ये आलेली जी चेतना आहे आपल्याची, त्या चेतनेने हा हाताला हळूहळू हलवता आला. म्हणजे ही जी हालचाल आहे प्रत्यक्ष ती आत्मशक्तीची किंवा आत्म्याची, म्हणजे जड आणि चेतन यांचा संयोग होता आपल्या शरीरात. जोपर्यंत जड आणि चेतन यांच्यामध्ये भिन्नत्व राहील, अलग राहतील, तोपर्यंत देह सिद्ध होत नाही. देह सिद्धी होण्यासाठी जड देह आणि चेतनात्मा यांचं एक जीव होणं अत्यंत आवश्यक. त्याला देहसिद्धी म्हणतात. देहसिद्धी म्हणजे जड देह आणि आत्मचेतना यांचं एकरूप होऊन जाणं आणि हा देहही चेतन होऊन जाणार, चेतन स्वरूप होऊन जाणार, याला देहसिद्धी म्हणतात. सिद्ध देह तसेच आत्मस्वरूप यांच्या पुढे हळूहळू एकरूपता येत नाही. पण आता देह सिद्ध झालेला तुमचा देह चेतन आहे. चेतन देह आणि आत्मा चेतन आहे. मग तो चेतन आत्मा आणि चेतन शरीर दोन्ही एकरूप आहे.
आपल्या समजुतीच्या पार पलीकडे कसं काय ते हा जड देह चेतन होतो, क्रिया करतो, खातो, खातो, बोलतो, हसतो, सगळ्या क्रिया करतो, असा हा जड देह चेतन झाला. आता जर ही झाड ही जड आहे ना, तिच्यामध्ये काही चेतन आहे का? ती काही स्वतः काही कधी राहिले का? मग आपला देह जे हाडं काढून माणूस केलेली आहे ते जड आहे, परंतु आता आपलं शरीर कसं हलकं बोलतो, चालतं, सगळी क्रिया करतो ना, पण मिळेल का शरीर जड आहे? शरीर आता चेतन बनवून टाकलं. कशाने बनवण्यात आहे? आत्मस्थितीने, आत्मशक्तीने, आपल्याने. हे तर मान्यच करावं लागेल. म्हणून जर आता आपला देह चेतन झालेला आहे, सिद्ध झालेला आहे, तर सिद्ध देहामध्ये आत्मा राहतो. आत्मा तर चैतन्य स्वरूप आहे, ही शक्ती चैतन्य स्वरूप आहे. मग त्याचं पुन्हा एकीकरण झालं, एकरूप झालं. तेव्हा देह सिद्धी आणि आत्मसिद्धी याच्यामधला भेद कमी कमी झाला तो, आणि देहच आत्म्यामध्ये होऊ लागतो. तो आत्मा देहामध्ये आहे, देहामध्ये आत्मा आहे ना. आता देह आत्म्यामध्ये जसे जड असेल, जे स्वरूप आत्मा होऊन जातो. या शब्दतीला योग म्हणतात. योग म्हणजे योग, बीज धातू, बीज म्हणजे योग. सिद्ध देह आणि आत्मस्थिती एकूण होणं म्हणजे योग आहे. हो, याच्यासाठी योगाची गरज आहे. त्यामुळे परावस्था जी आहे, ती पूर्ण अवस्था जी आहे, सिद्धावस्था जी आहे, ती प्राप्त होते. वचन असं आहे शास्त्राचं, योग मार्गा करो मार्गो नास्ति. योग मार्गा करो मार्गो नास्ति. श्रुती आणि स्मृतीने स्पष्ट सांगितलेलं आहे की योग मार्गाशिवाय दुसरा मार्गच नाही. कशासाठी? तुमचा चेतन सिद्ध देह आणि आत्मस्थिती एकत्र होण्यासाठी, एकरूप होण्यासाठी योगाशिवाय दुसरा मार्ग नाही. योग म्हणजे एकत्र होणं. तेव्हा योगात करून मार्ग नसते असे शास्त्र सांगतो. विवेक मार्कंड नावाचा ग्रंथ आहे. विवेक मार्कंड, या विवेक मार्कंड ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे, योग शास्त्रम पठेन नित्यम, योग शास्त्रम पठेन नित्यम, किम अन्य शास्त्र विस्तरैहि, किम अन्य शास्त्र विस्तरैहि. काय म्हणतात? योग शास्त्र पठेन नित्यम. अहो, योग शास्त्राचा नित्य अभ्यास करा, तुम्ही साधना करा. कशाला अगदी मार्गामध्ये पडता? कशाला तुम्ही दुसऱ्या अन्य मार्गामध्ये तुम्ही शिकता? अन्य शास्त्र पठेन. तात्पर्य हे की जो शुद्धपात मार्गाचा योग आपल्याला प्राप्त झालेला आहे तो सगळ्यात उत्तम असा योग आहे. आणि या योग मार्गाचा साधकाने अभ्यास करावा म्हणजे साधना करावी.
इतर मग गोष्टीमध्ये जाण्याचं काही कारण नाही. आपण काय करतो, हा मार्ग मिळालेला आहे आपल्याला, पण आपण काय करतो ते सांगितलं नाही. एखाद्या प्रवचनकाराच्या शाब्दिक उद्देशावरून जे प्रवचनकार असतात ते बिचारे लोकांना शिकवण्यासाठी भाषा तयार करून घेतात, शब्दावरून त्यांची तयार होऊन जाते. लोक आहेत कीर्तनकार असतात, प्रवचनकार असतात, त्यांच्याशी प्रवचन कीर्तन अखंड होत राहिल्यामुळे त्यांच्या शब्दाशी तयार होऊन झाले, काही गोष्टी त्यांच्या अशा विपरीत झालेल्या असतात. तेव्हा शाब्दिक उपदेशावली म्हणजे विकल्प ज्ञान मात्र असतो. शास्त्र काय सांगतो, विकल्प ज्ञान, संकल्प आणि विकल्प आपल्या मनाचे दोन गुण. संकल्प म्हणजे चांगल्या गोष्टी करण्याची इच्छा, आणि त्याच्या विरोधी जो भाव येतो मनामध्ये विकल्प असतो. तेव्हा शास्त्र असं सांगतंय की या प्रवचनकारांचं, कीर्तनकारांचं किंवा अन्य लोकांच्या व्याख्यानाचं हे जे शाब्दिक स्वरूप आहे ते विकल्प मनामध्ये निर्माण झाले आहे. कारण ते त्यांच्या मार्गाबद्दल ठासून सांगतात की त्यांच्या मार्गाची माहिती जी आहे ते पटवून देण्याचा प्रयत्न करतात, आणि त्याच्यासाठी मग नाना प्रकारची उदाहरणं केली जातात, वचन करतात, प्रमाण देतात. मग आपल्या सरकारला वाटतं की बरोबर हे बरोबर. अशा जेव्हा तुम्ही ते प्रश्न ऐकत असताना ते तुम्हाला बरोबर वाटायला लागलं आणि चांगलं वाटायला लागलं म्हणजे विकल्पाला तुम्ही शक्तिपात मार्गामध्ये जे ठरवलं होतं त्याच्या आता विचार करू लागला. शक्तिपात मार्गामध्ये काय सांगितलं, आता सांगितलं ना की या मार्गासारखा दुसरा मार्ग नाही, तुम्ही असं सांगितलं. आणि तू भटकला आणि गेला तिथं, आणि ते जे ऐकलं ते तुमच्या मनात बसलं, ठसलं, कळलं तुम्हाला, म्हणजे तिचा विकल्प आला ना. तुम्ही जे मनामध्ये धरलं होतं त्याच्या उलट बसला होता. म्हणून अन्य मार्गामधल्या या गोष्टी ऐकल्याने आपल्या चित्तामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये विकल्प निर्माण होतो. विकल्पाचं जाळ तयार होईल. अशा शाब्दिक उपदेशाने थोडी सुद्धा बंधनातील मुक्ती होत नाही. बंधन जी पडलेली आहे ती आमच्या मनाला, बुद्धीला, चित्ताला आपल्या दृष्टीने पडलेली ही माईक आहे. अविद्याजनक अशी बंधन असतात. तेव्हा ही बंधनं, हे शब्द, हे प्रवचन, ही कथा आपण वाचून आपल्याला त्या बंधनातून सुद्धा करू शकतो. ऐकायला बरोबर वाटतं, छान वाटतं कथा होईल, परंतु शाब्दिक उपदेशाने बंधनातून सुद्धा होत नाही असं शास्त्र सांगतं. ऐका तुम्ही किती प्रवचन ऐका, ग्रंथ ऐका, विचार ऐका, तुमच्या चित्तामध्ये एक प्रकारचा भाव निर्माण होईल, ईश्वराचं प्रेम निर्माण होईल, चांगली गोष्ट आहे. परंतु तुम्हाला बंधनातून सुटायचं आहे ना, बंधन मुक्ती व्हायला पाहिजे ना. तेव्हा बंधनाची मुक्ती शब्दांनी होत नाही.
हे आद्य शंकराचार्यांच्या त्या ग्रंथामध्ये आपल्याला त्यांनी सांगितले. वाणी शब्द वगैरे हे जे आहे ते आपल्याकडे घेऊ शकत नाही. निर्विकल्प कर्म करायला पोचायचं असेल म्हणजे आपली निर्विकल्प कर्म पद कोणतं आहे? म्हणजे आत्मस्थिती आहे. त्या आत्मस्थितीकडे जर जायचं असेल, पोचायचं असेल, तर केवळ योग्य गोचर शब्द ऐकून कोणीही विजयाची कशा त्या स्थितीत जाऊ शकत नाही. शब्द जेव्हा आम्ही बोलतो ऐकतो तेव्हा ते विजयांचेच निर्मित असतात ना. शब्द कुठे निर्माण होतात? आमच्या परात शेती मध्यमाने गोष्टी वाणी शब्द बाहेर पडतात, वाणी बाहेर पडते ना. आणि मुखातून ते बाहेर पडत असल्यामुळे मैत्री ही वाणी आहे. ते इंद्रिय आहे आमचं. मग इंद्रिय युक्त असे जे शब्द तयार होतात आणि जे कानाने ऐकतो ते कान इंद्रिय आहे. बोलणारे मुख इंद्रिय आहे, ऐकणारे कान इंद्रिय आहे. म्हणजे हा सगळा कानांचा आणि मुखाचा व्यवहार म्हणजे इंद्रियांचा व्यवहार आहे. आणि आम्हाला पोचायचा आहे इंद्रियातीत अवस्थेमध्ये परमपदाला, जिथे कुठलेही इंद्रिय चालत नाही, कुठल्याही इंद्रियाचा संबंध नाही त्या स्थितीमध्ये. स्मृती स्थिती या इंद्रियजन्य अवस्थेने तशी काय प्राप्त नाही. म्हणून इंद्रियातीत अवस्था जी आहे आमची आत्मस्थिती, तिला प्राप्त करण्यासाठी इंद्रियजन्य शब्दांनी पोचता येत नाही, हे अगदी स्पष्ट आहे. आता काय करावं? आम्ही ऐकून 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 असे जगामध्ये विसरतो. ते आमच्या डोक्यामध्ये शिरलेलं असतं आणि म्हणून आम्हाला शब्द ऐकून ऐकून आम्ही सुटून जाऊ, आम्हाला मंडळातून सुद्धा मिळेल अशी आशा लागलेली असते. तेव्हा केवळ इंद्रिय गोचर शब्द ऐकून कोणी इंद्रियातील निष्कल्प चिन्ह स्वरूप करू शकत नाही. जीवनातील आयुष्याचा जो भाग आपण शास्त्राध्ययनामध्ये घालवतो, त्यामुळे विकल्प जाल निर्माण करून ठेवतो. शास्त्राध्ययनामध्ये आपला जो बराच काळ जीवनातला आयुष्याचा होतो, त्या शास्त्राध्ययनाने आपण विकल्पांच्या जाळ्यात सापडलो. हे सगळं शास्त्राचा विरुद्ध वाटतं तुम्हाला. शास्त्राचा विरुद्ध का वाटतं? कारण जी शास्त्र आपल्याला आत्मस्थितीकडे नेत नाही, त्या शास्त्रांचा बोध हा विकल्प जाळ आहे. उपनिषद वगैरे याच्याबद्दल नाही. बरं, आपली शास्त्रांच्या दर्शन आहे, तर त्या काही दर्शनांमध्ये भिन्नता मतभिन्नता आहे. ईश्वर ते सगळेच मानतात म्हणून ती, परंतु वेगळ्या पद्धतीने ते सांगत असतात. म्हणून हा जो शास्त्रांचा अभ्यास आहे षड्दर्शनांचा, हा विनाकारण आयुष्यामध्ये आपला फार वेळ खर्च करून आपण त्या विकल्पांच्या गाड्या सापडली आणि त्यामुळे काही प्राप्त होत नाही आपल्याला, की आपली स्थिती प्राप्त होत नाही हे सांगतात. जीव विकल्पाकडून आपले नित्य सिद्ध स्वरूप विसरून गेला आहे. काय सांगितलेलं आहे? जीव विकल्पाच्या त्या गळ्यामध्ये सपून
आपलं सिद्ध शून्यासह विसरून गेलेलं आहे. अविद्येच्या प्रभावाने तो जे असत आहे त्याला सत समजू लागलेला आहे. मायेचा अविद्येचा ज्ञानाचा प्रभाव हा मोठा वेळ ज्ञानापेक्षाही उदाहरण सांगितलं झालं. साखरेचा खडा तोंडात टाकला, चटका बसला का तोंडाला? साखरेच्या खड्याने त्यात चटका बसला, शॉक बसतो. मिरचीचा मीठ काढून बसतो, मग मिरची असते ना ते का दुसरी दिशा प्रत्येक जुन्याच्याच जिरे. मग साखरेचा प्रभाव जास्त तर मिरचीचा प्रभाव जास्त? मिरचीचा प्रभाव जास्त आहे. बोलणारा ठेसा खाल्ला काय 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 होत असेल, खाता बिचार आवडतो मिळेल. अरे जिथे तुमची जीव सुद्धा ती नाही म्हणते खायला, तिथे आतली जी आतडी होती बिचारी भीतीच मऊ होत. जिभेपेक्षा आतली आतडी निश्चित मऊ आहे. आणि जिभेला जर इतका त्रास होत होता ठेशाचा इंजेक्शनचा, मग त्या हातडीला किती त्रास होत असेल. तात्पर्य अविद्येचा अज्ञानाचा मायेचा प्रभाव हा अशा प्रकारचा. ज्ञानाचा प्रभाव इतका करत नाही. म्हणून ज्ञान त्या ठिकाणी हतबल होऊन जातो विचार. मायेच्या प्रभावातून माणसं त्यामध्येच मायेने बसतात. तेव्हा सत आणि असतचा विचार करा. आपलं सत स्वरूप आहे, मी सत स्वरूपी आहे, मी चैतन्य स्वरूप आहे, मी आत्मस्वरूप आहे. हा भाव झाला. हा भाव आम्ही तरी धरत नाही. भाव मी आत्मा आहे, मी आत्मस्वरूप आहे, मी सिद्ध पुरुष आहे असं कधी म्हणतो नाही. कधीच म्हणत नाही. वास्तविक आहात तुम्ही तसे, पण तसं काही म्हणत नाही. तुम्ही काय म्हणता की अमुक 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 ते देहाचं वर्णन सुरू. अशा प्रकारे आपण आपल्या सत स्वरूपाला विसरून असं स्वरूपाचा आपण हा देह धारण केलेला आहे आणि त्या देहाच्या बंधनात आपण जातो. म्हणतात तहानलेला एखादा प्राणी जसा पाण्यासाठी म्हणून भटतो, अशा प्रकारे मदत करायची फार नाही जाईल. तो प्राणी सगळ्यांची वाळूंच्या तापले जाते आणि आणखी शतमान पाणी पाहिजे. त्याप्रमाणे आपलं सत स्वरूप विसरून गेल्याने असं स्वरूप मी आहे हा भाव धरण्याने त्या वाळूंच्यात फिरण्यासाठी. अरे तू प्रत्यक्ष आत्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, सिद्ध पुरुष आहे. ते तुला सगळं सोडून दिलं आणि तू साधा जीव भावामध्ये राहतो. उदाहरण असे की एक अंधारा मनुष्य तुम्हाला भेटला,
आता तो तुम्ही त्या रस्त्याने मिळाला आणि तो त्या रस्त्याने पुढे जाणार आहे. आज तुम्हाला माहिती आहे तुम्ही त्या रस्त्याने आल्यामुळे तो रस्ता कुठे खड्ड्याचा आहे, कुठे वाकडा आहे, कुठे तिरपा आहे, कुठे कसा आहे हे तुम्हाला माहिती आहे. पण तुम्ही त्या रस्त्याने आलेला आहात आणि आता हा अंधारा जो आहे त्या रस्त्याने जाणार आहे पुढे. आता हा डोळा असलेला माणूस त्या अंधाऱ्याला म्हणतो काय नाही बाबा आता जा असं पुढे तुम्ही, मी आताच त्या रस्त्याने आलो ना, जा पुढे. आता हे जे तिचं मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन त्याला पडण्यापासून रोखेल का? जसा मार्ग चुकला तर तुमचं मार्गदर्शन त्याला उपयोगाला येईल का? त्याला दिसतच नाही, आंधळा आहे तो. आणि काय काठी टेकत चाललेला आहे. अशा आंधळ्या माणसाला काठी टेकत ज्या रस्त्याने तुम्ही आलेला आहात त्या रस्त्याचं मार्गदर्शन तुम्ही करता, काय उपयोग आहे त्या मार्गदर्शनाला? शास्त्र असं सांगतं ही बाकीची जी शास्त्र आहे ती तुम्हाला या आंधळ्या माणसाला जसं मार्गदर्शन मिळालेलं तशी आहे. ऐका तुम्ही त्यांचे शब्द ऐका, त्यांचं प्रवचन ऐका, त्यांचं प्रवचन ऐकून जा. मग तात्पर्य खरा गोरसपणा आल्याशिवाय मार्गाने जाता येत नाही. तेव्हा म्हणून सद्गुरूंची आता आवश्यकता आहे. गुरु कृपेशिवाय गुरु प्रदत्त शक्तीचा आश्रय घेतल्याशिवाय या जीवाला मोह मायेतून बाहेर पडता येत नाही. तर सद्गुरूंची कृपा, सद्गुरूंच्या कडून प्राप्त होणारी ही जागृत होण्याची शक्ती आपल्याला जागृत होईल. तिचा आश्रय घेतल्याशिवाय आपल्याला या मायेच्या आणि मोहाच्या जिंगातून सुटता येणार नाही. तुम्ही किती सांगितलं काय नाही विमुखांना का झाला विमुख पण का उपयोग त्या मुलीचा? एखाद्या खड्ड्यात दोन पडला तर काय झाला? गुरुशक्तीचा आश्रय असं शास्त्र बोलायचं. ही शक्ती तुम्हाला त्या परमात्म्याच्या मार्गामध्ये जे श्रेष्ठ असं प्राप्त जे स्थान आहे त्या ठिकाणी तुम्हाला हळूहळू म्हणा, सावकाश म्हणा पोहोचून देईल. पोहोचल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. या जन्मात नाही तर निदान कमीत कमी तिसऱ्या जन्मामध्ये 1, 2 आणि तिसरा जो जन्म होईल त्यावेळेला तरी पोहोचूनच देईल. असं शास्त्र सांगतं आपलं. ही कुंडली शक्ती एकदा जागृत झाली की ती गप्प राहत नाही. आता या देहामध्ये तुम्ही साधना न करत ती काय करेल विचारेल करून येते तुझ्या ठिकाणी आहे. मग या देहातून आपण दुसऱ्या देहात गेलो सुद्धा विषय देऊन मिळाला तिथं आपण शक्तिपात घेण्याची काही गरीब लोकांची शक्ती आहे जागृतीकडे. तिथं तुम्हाला साधनेला बसले तिथे तुम्ही साधना करता करता आपली सोडून दिली तर मग पुढचा आणखी जन्म घ्यावा लागेल आणि मग तिसऱ्या जन्मामध्ये तशी तुम्हाला नक्की पोचून देईल. किती शक्तीचा फायदा आहे आपल्याला. म्हणजे दुसरे 2 जन्म सुद्धा माणसाचे पोचून त्याशिवाय साधनाची वेळ आता मध्ये 2-4 जन्म असे दुसरी काही सांगता येत नाही.
तिसऱ्या मनुष्याचा जन्म, तिसऱ्या वेळेला जेव्हा मनुष्याचा जन्म मिळेला त्यावेळेला ती तुम्हाला असं कशाला माग पाहता तिसऱ्या जन्माची आहे आता लाभलेला हा देह याच्यामध्ये प्राप्त करून द्यायला तिसऱ्या जन्मात आपल्याला पोहोचेला विचारली ती काय गप्पा राहणार नाही, परंतु तिची आता गती महान गती आणि तीच पोहोचवते, तीच तुम्हाला निघून झाली. जठर नावाची संहिता आहे, जठर संहिता. त्या जठर संहितेचा श्लोक परंपरा प्राप्त सन्मार्गदर्शने, परंपरा प्राप्त सन्मार्गदर्शने विश्रांती कारण, विश्रांती कारण सद्गुरुर् भवति, विश्रांति कारणं श्री गुरुर् भवति, श्रीमान आत्मविश्रांति कारणं, श्रीमान आत्मविश्रांति कारणं तेन संदर्शिते मार्गे, तेन संदर्शिते मार्गे स्वसंवेद्य दर्शन, स्वसंवेद्य दर्शन इति गुरुदेव भावेन परिचिन्तये, इति गुरुदेव भावेन परिचिन्तये. शास्त्रकार सांगतो अहो ही जी शक्तिपात परंपरा आहे, या परंपरेनं प्राप्त झालेली ही जी गुरुशक्ती आहे, महाशक्ती, तीच आपल्याला सदर्शन झाल्यानंतर ती आपल्याला विश्रांती देणारे, विश्राम देणारे, आपले सगळे शरीर शिकवणारे विश्रांत असा शब्द येतो. विश्रांती शब्दामध्ये ही म्हणजे विगताः शांतताः यस्य, शांत म्हणजे थकणं, शांत झाला म्हणजे थकून गेला, तिची थकावट दूर करणारी शक्ती तुम्हाला त्या ठिकाणी, ती शक्ती कुठलंही तुम्हाला काम करू देत नाही. काही तुम्हाला गडबड करायची प्रश्न नाही, काही नाही, नुसती साधना करा, बसा होती, मग ती विश्रांती देते की तुम्हाला सद्गुरुर् भवति. आणि नंतर मग ती गुरुकडून प्राप्त झालेली असल्यामुळे गुरु स्वरूपामधून आलेली होती. श्रीमान आत्मविश्रांती कारण अशी गुरुकडून आलेली जी जागृत शक्ती आहे ती आत्मस्थितीला विश्राम देणारी शक्ती. आत्मस्थितीमध्ये आम्ही विश्राम देतो. तेन संदर्शिते मार्गे, तिने दाखवलेल्या त्या मार्गाने स्वसंवेद्य दर्शन, मग जे दर्शन होईल ते स्वसंवेद्य होईल, म्हणजे स्वतःच्या संवेदनांनी ते दर्शन म्हणजे आपल्यामध्येच आपल्याला हे आहे स्वसंवेद्य दर्शन. हीच तर आपली विश्रांती आहे. तेव्हा स्वसंवेद्य असं दर्शन म्हणून गुरुदेव भावेनं परिचिंतये, म्हणून गुरुला देव भावनेनं त्यांचं चिंतन म्हणून पूजन करा. गुरुला देव भावने समजून त्यांची पूजा अर्चा करा. गुरु आणि देव भिन्न नाही, अशा प्रकारचा हा भाव या संहितेमध्ये आपल्याला समजला. आणि गुरु भावने ज्या वेळेला देव भावाने गुणाने गुरु पाहतो त्यावेळेला आमच्यामध्ये तो देव येऊन लागतो. कारण तुम्ही जे ज्या भावनेत राहाल ती भावना तुम्हाला कसं बनवून जाते.
ज्याचा जसा भाव तसा त्याचा देव. जर तुमचा भाव गुरुच्या बद्दल जर देवभाव असेल तर तुम्ही सुद्धा देवभावात जाता. देवभावना तुमच्या चित्तामध्ये अंतःकरणामध्ये निर्माण होते आणि हळूहळू तुम्ही सुद्धा देव स्वरूप होत जाता. म्हणून परंपरेने चालत आलेल्या संप्रदायाप्रमाणे सन्मार्गाने जाण्यानेच विश्रांती प्राप्त होते. उगाच भक्तिमार्गाचा हा प्राप्त झालेला मार्ग आपल्याला परंपरेने प्राप्त झालेला आहे. मार्गामध्ये जर परंपरा असली तर फार लाभ होतो साधकाला. कारण त्या परंपरेमध्ये अनेक शिष्य गुरु झालेले असतात. म्हणून आहे आपले सगळे जे गुरु आहेत ते आधी शिष्यच होते की नाही. जे सद्गुरु झालेले आहेत ते आधी शिष्य होतात, ते शिष्य सद्गुरु बनतात. आणि परंपरा जी असते, गुरु परंपरा जी असते त्यामुळे शिष्य गुरु बनत जातात. आणि गुरु जर देव म्हणला तर तो श्री देवत्व धारण करत. म्हणून आपण सगळ्यांची पूजा करतो. जेव्हा सन्मार्गाने जाण्याने विश्रांती प्राप्त होते ती आत्मविश्रांती श्री सद्गुरूंच्या कृपेनेच प्राप्त होते. सद्गुरूंनी दाखवलेल्या सन्मार्गाने त्या स्वसंवेद्य आत्म्याचे दर्शन होते. हा जो आपल्या देहात आहे, ज्याला कोणाने पाहिलं नाही, जाणलं नाही, आहे म्हणून फक्त माहिती, तो कसा काय माहिती. परंतु सद्गुरूच्या कृपेने ही जी आत्मशक्ती जागृत केलेली आहे ती आत्म्याची शक्ती आहे. आणि मग ती आत्मशक्ती तुम्हाला बरोबर आत्म्यासाठी घेऊन जाऊन तुम्हाला आत्म्याविषयी बदलते. स्वसंवेद्य आत्म्याचे दर्शन होते. म्हणून सद्गुरूंना देव स्वरूपात स्मरण करीत असावे असे शास्त्र. आता सांगताय शक्तिपात होणे म्हणजे काय. शक्तीचा पात होणे, पतन होणे. लोक पडणं आणि पतन होणं या शब्दांना विके असं लावतात. पडलेपासूनची शक्ती दिली आहे. अरे पण कुठे पडली, पडली म्हणजे काय शक्ती पडते का. म्हणून शक्तिपात मार्गाच्या बद्दल भौतिक मिळण्याकरता ते कल्पना करतात. पात मी पडले असा शब्द येतो. हे शक्ती पडते. मग शक्तीला पडत असेल तर मग ती कशाला केली. म्हणून शक्तिपात शब्दाचा अर्थ तसा नाहीये. शक्तिपात म्हणजे भगवती आत्मशक्ती कुंडली शिष्याच्या देहात असलेल्या निर्दिष्ट शक्तीला जागृत करून सुषुम्नेच्या मार्गाने मूलाधारातून होत चढवणे. बघा आपल्या देहामध्ये ज्या वेळेला आपण शिक्षा घेतलेली होती त्यावेळेला शक्ती होती. आत्मा आणि आत्मशक्ती राहते प्रत्येकाच्या देहामध्ये. परंतु ही जी आत्मशक्ती जोपर्यंत दिशा होत नाही तोपर्यंत ती निद्रित अवस्थेत राहते, झोपलेली आहे असं म्हणतात. तेव्हा झोपलेली आहे आणि ती जागी होते याचे अर्थच दिले. शक्तीचा पात होतो प्रत्येक शक्ती म्हणजे याचाही अर्थ दिला आहे. तेव्हा याचे अर्थ शिष्यांना साधकांना माहिती असणं अति आवश्यक आहे. जे अर्थ करतात त्यांचे अर्थ बरोबर लक्षात
तुम्हाला काय कळलं शक्तिपात? इतरांनी जो अर्थ लावला शक्तिपाताचा तो जर तुम्ही मानला तुम्हाला काय कळलं? तेव्हा शक्तिपाताचा अर्थ लक्षात घ्या. शक्तीचा पाठ होतो करते म्हणजे वरून पडणं कसं होतं, जसं पाणी वरून धबधब्याने खाली होतो करतं खाली, तसं शिष्य हा अवस्थेच्या रूपाने निम्न स्तरावर असतो आणि गुरु प्रभू शक्तीच्या रूपाने उच्च स्तरावर असतात. तेव्हा शक्ती उच्च स्तराकडून निम्न स्तराकडे जाताना ती करते असं म्हणावं लागेल. जसं आता हा टेबल आहे आणि टेबलावर खाली चालले ती करते असं म्हणायला त्याची ती करत नाहीच आहे, ती त्या दुसऱ्या देहात चाललेली आहे. ते देह खाली आहे, खालचा आहे, निम्न स्तरावरचा आहे. गुरुचा देह उच्च स्तरावरचा आहे. त्यामुळे उच्च स्थानातून निम्न स्थानाकडे जाणारा शक्तीचा प्रवाह म्हणजे पतन आहे. त्याला पाथ म्हटलेले. बंद नाही कुठे. किंवा एका देहातून दुसऱ्या देहात शक्ती जाणं याला का पतन म्हणणार का, पाठ म्हणणार का, बंद म्हणणार का? तेव्हा ती शक्ती सद्गुरूच्या मुखातून, वाणीतून, स्पर्शातून, संकल्पाने त्या दुसऱ्या देहामध्ये शिष्याच्या देहामध्ये प्रवेश करतो. तिला शक्तिपात म्हणतात. तेव्हा मग त्या अशी शक्तीच्या देहात गेली, मग काय होतं तो विचार केला. आता शक्ती गेली, शिष्याच्या देहात गेली शक्ती, जेव्हा दिशा गेली ही शक्ती देहामध्ये गेल्यानंतर गुरुची जागृत शक्ती शिष्याच्या देहात गेल्याबरोबर कुठे जाते? ती कानात, नाकात, तोंडात कुठे जर जाईना पण ती जाते एका मूलाधार चक्रामध्ये. तिचा जाण्याचा मार्ग कोणताही असो, मग जो मंत्र घेतील तेव्हा तो मंत्र कानाने ऐकेल तो शिष्य, जेव्हा त्याला स्पर्श देतील त्यावेळेला डोक्याला स्पर्श होणार, ज्या वेळेला संकल्प करतील त्यावेळेला तो सूक्ष्म असतो, सूक्ष्म स्तरातून संकल्प जातो आणि दृष्टिपात होतो. म्हणजे काय होतो? नुसतं पाहणं होतं डोळ्याने. हे डोळे त्या शेजाला पाहतात आणि पाहताना डोळ्याची शक्ती त्याच्यामध्ये अशा करून शक्तीचा पाठ होतो, म्हणजे शक्ती पत्ते जाते. परंतु ती कुठल्याही मार्गाने गेली शिष्याच्या ध्यानामध्ये, कानातून बघा, डोक्यातून बघा, कुठल्याच प्रकारे बघा, पण ती जाते कुठे? मूलाधार चक्राच्या खाली. आता हे कोण सांगितलं त्या शक्तीला? तुला पोटात जायला काय घालतं? सगळं खायला मिळेल आता काही खाल्लेलं आहे चांगलं, पोटात थोडी जाते ती. जाते हा जो पाठीचा कणा आहे त्याच्या खाली जे मूलाधार चक्र ज्यावर ठेवलेला आहे त्या चक्राच्या खाली जी शक्ती आहे त्या शिष्याची पण ती मूलाधार चक्राच्या खाली शिष्याची झोपलेली शक्ती सर्पाच्या आकाराप्रमाणे घालून बसलेली पडलेली. त्या शक्तीला जागत होते. मुद्दा का झोपली आणि ती संपूर्ण जागी होते. ती झोपलेली होती. मेट्रो गंगेला साप झोपलेला असेल त्याला जर कोणी दिवस नको तसा खुश करतो, त्याप्रमाणे ही गुरुशक्ती जागृत शक्ती त्या शिष्याच्या निद्री शक्तीला बनवून बसलेली. तुला
जागृत करते, तिला हुंकारा मारते, तिला जागे करते. आणखी एकदा जागी झाली की ही जी गुरुची शक्ती ती परत गुरु निघून जाते. गुरुची शक्ती परत गुरुकडे निघून जाते आणि आता ही जी त्याची झोपलेली शक्ती होती ती जागी झाली, ती मग आता सुशून्याच्या दरवाजातून घेत करते. मग आता ही गुरुची शक्ती शिरून आहे तेव्हा आपल्या देहामध्ये जी चाललेली आहे षटचक्रांचा वेग घेते. मला तर तिला गुरु शक्ती का, तर गुरु शक्तीने तिला जागृत केलं म्हणून, तिला जागृत केलं म्हणून तिला गुरु शक्ती मिळते. तर ती गुरुची शक्ती नसते. गुरु तर आपली शक्ती आपल्याकडून परत घेऊन घेतात आणि परत घेताना मग त्याच ठिकाणी गुरुला नाना प्रकारचे रोग करतात. जर त्या शिष्यामध्ये काही रोग असेल, रोगी माणसाला दीक्षा देऊ नये असं शास्त्र सांगतात. आणि तो शिष्य तिथे सांगत की मला मोकळे. आता रोगी माणसाला दीक्षा देऊ नये, आता दीक्षा देण्याची वेळ आलेली आहे, काय करणार. जेव्हा शक्ती त्या ठिकाणी जाते गुरुची, त्यावेळेला त्या रोगग्रस्त शरीरामध्ये शिष्याला काही अंश घेऊन परत येताना की त्या शरीरातले रोग अंश काही फळ घेऊन येते आणि देते गुरुच्या देहात आणि गुरुलाही मग तोच रोग होतो. असं झालेलं आहे. अशा आपल्या गुरुच्या बाबतीमध्ये अनेक ठिकाणी असे प्रकार घडलेले. म्हणून गुरु जाणकार असावा लागतो. गुरुला हे माहित असलं पाहिजे की अमुक शिष्य हा रोगी आहे आणि त्याला दीक्षा दिली गेली तर त्यावेळेला ती दीक्षा देताना कसं सावध राहायचं. पुन्हा त्याला दीक्षा दिली सोय झाली, त्याचा रोग बरा झाल्यानंतर दीक्षा दिली तेव्हा गुरुची शक्ती तर गुरुकडे परत जाते. आता ही जी शिष्याची जागृत झालेली शक्ती आहे ती शिकवण्याच्या मार्गामध्ये बसत आणि मग ती वर चढत असताना आता ती कशी जाते, काय करते ती आता आपण उद्या संपलेली आहे. और महत्वाचा विषय है आरती ठेवा. मग तुम्हाला काही टॅक्स बसवलं का, तिकीट घेतलं काय, अरे फुकट आहे ना, मग फुकट आहे म्हणूनच महत्वाचं नसतं. कसं असतं ना, फुकाला किंमत नसते. फुकाला किंमत असते का, फुकाला कशाला किंमत आहे, असं झालेलं आहे. असं ज्याला पटेल त्याने द्यावं. जास्त सुद्धा विश्वास हरिओम.